नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षांची विशेषतः एमपीएससीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाकडून एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. तहसीलदार गट अ पदांच्या मंजुरीबाबत, पदोन्नती आणि सरळ सेवा कोट्याबाबत नक्की शासनाचा निर्णय काय आहे आणि सध्या किती पदे रिक्त आहेत याबद्दल सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. तसेच तुम्हाला जर ऑफिशियल PDF डॉक्युमेंट्स वगैरे पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही गुगलवरती आर्टिकल रीड करू शकता, तिथूनही ॲक्सेस करू शकता. किंवा डिस्क्रिप्शनमध्येच खाली तुम्हाला व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप लिंक्स आहेत, जॉईन करा. तिथे तुम्हाला डेली अपडेट जे आहे त्या मिळून जातील. मित्रांनो, महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार दिनांक 2/4/2026 नुसार हे जे आहे माहिती आहे. एकूण मंजूर पदे जर पाहिली तर महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार तहसीलदार गट अ या संवर्गासाठी एकूण 640 पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. आता नवा नियम व कटा यानुसार महसूल विभागाच्या अधिसूचनेनुसार तहसीलदार संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमातील नियम क्रमांक 10 ख मध्ये नमूद केल्याप्रमाणे सरळ सेवा कोटा 40% निश्चित करण्यात आलेला आहे. पदोन्नती कोटा हा 60% निश्चित करण्यात आलेला आहे. म्हणजे जे 40% पदे असतील ते डायरेक्ट रिक्रुटमेंटनं म्हणजे सरळ सेवेनं भरण्यात येतील आणि 60% हे पदोन्नती कोट्यानं भरण्यात येणार आहेत. पदांची संख्या आणि सध्याची स्थिती पाहिली तर यानुसार 40% सरळ सेवा कोट्यामध्ये एकूण 256 पदे मंजूर आहेत, तर 60% पदोन्नती कोट्यामध्ये 384 पदे मंजूर आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या 256 मंजूर सरळ सेवा कोट्यांपैकी सध्या स्थितीत 43 पदे रिक्त आहेत. आता जर आपण MPSC परीक्षा 2027 म्हणजे जे राज्यसेवा परीक्षा आहे सिव्हिल सर्व्हिसेस त्यानुसार पाहिलं तर हे 43 पदं रिक्त जे आहेत ते भरण्यात येऊ शकतात. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ तुम्हाला पदं जे आहेत ते पाहण्यात येतील. म्हणजे तुम्हाला पुढे ह्या भरतीमध्ये फ्युचरमध्ये तुम्हाला हे पद भरताना पाहण्यात येईल. पण सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, शासन निर्णयातील स्पष्ट उल्लेखानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC जे आहे परीक्षा 2027 करिता सध्याच्या स्थितीत कोणतेही मागणीपत्र पाठवण्यात आलेलं नाहीये. म्हणजे ह्या रिक्त जागा ज्या आहेत हे मागणीपत्र MPSC कडे अजूनही गेलेलं नाहीये, पण हे मागणीपत्र जाऊ शकतं. भविष्यामधले अपडेट्स आपल्याकडे येऊ शकतात. आता या माहितीचा सोप्या शब्दात अर्थ काय होतो तर बघा, सरळ सेवा कोट्यामध्ये 43 पदे रिक्त आहेत. याचा अर्थ आगामी काळात या जागांसाठी मागणीपत्र म्हणजे जे रिक्विजिशन आहे त्या आयोगाकडे पाठवले जाऊ शकते. 2027च्या परीक्षेबाबत पाहिलं तर हे मागणीपत्र अजूनही गेलेले नसले तरी ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या रिक्त जागांची भरती जी आहे ती पुढे येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मागणीपत्राची वाट न पाहता आपल्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. मित्रांनो, सिंपल अपडेट आहे. ही होती महसूल विभागाची तहसीलदार पदाबाबतची ताजी अपडेट. जरी माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि तुमच्या राज्यसेवाची तयारी करणाऱ्या किंवा MPSCची तयारी करणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमधल्या ज्याही इम्पॉर्टंट लिंक्स दिलेल्या आहेत, आर्टिकल लिंक, ग्रुप लिंक, व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप लिंक चेक करायला विसरू नका. अशाच परीक्षांच्या अधिकृत अपडेट आणि अभ्यासाच्या टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.